मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. कसोटी क्रिकेट जेव्हा आता जी आताची जी पिढी आहे ती शाळेमध्ये होती, म्हणजे साधारणतः आता जे 50 वर्षाचे च्या आसपास लोक आहेत ते जेव्हा 10 ते 20 वर्ष या वयोगटात होते, त्यावेळी अंशुमन गायकवाड हा क्रिकेटर अतिशय लोकप्रिय. याचं कारण असं होतं की आपण राहुल द्रविड यांना वॉल म्हणतो, द ग्रेट वॉल. पण 40 वर्षापूर्वी अंशुमन गायकवाड हे वॉलच होते. भारतीय क्रिकेट संघामध्ये ते वॉल सारखंच काम करायचे. आणि सलामीला फलंदाजीला जाणारा हा बडोद्याचा अतिशय उत्तम खेळाडू. त्यांच्या नावावर रन्स, धावा ज्याला आपण म्हणतो ते जास्त नसतील कदाचित, पण धावपट्टीवर टिकून राहण्याचं त्यांचं जे कसब होतं ते मात्र सर्वांना आश्चर्यचकित करून सोडायचं. कारण त्यांना आउट करणं, त्यांना बाद करणं म्हणजे खूप मोठी अचीवमेंट असायची प्रतिस्पर्धी संघाची. आणि त्यामुळे असं व्हायचं की जेव्हा अंशुमन गायकवाड आणि सुनील गावस्कर यांची जोडी मैदानात उतरायची, तेव्हा सुनील गावस्कर आपणास माहित आहे धावांचा दबदबा, भरपूर रन्स ते काढायचे आणि त्यांना उत्तम साथ ही अंशुमन गायकवाड यांची मिळायची. आणि अंशुमन गायकवाड बरोबर एका साईडला टिकून राहायचे. त्यांचे पिताजी दत्ताजीराव गायकवाड हे सुद्धा क्रिकेटपटू होते. त्यांच्याकडूनच त्यांना तो वारसा मिळालेला होता. आणि भारतीय क्रिकेटमध्ये साधारणतः 1974 ते 84 या काळामध्ये त्यांनी 40 एक कसोटी क्रिकेटचे सामने खेळले. आणि आज आपण बघतो ना 2020चे सामने होतात, तर अगदी फास्ट होतं. आणि त्या काळात मात्र टिकून राहणं हे फार महत्त्वाचं असायचं, कारण कसोटी ही 5 दिवसांची असायची आणि 5 दिवसांमध्ये प्रत्येक संघाला 2दा आऊट करायला लागायचं. मग ह्यामध्ये टिकून राहणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं खेळणं हे अतिशय महत्त्वाचं असायचं. त्यामुळे तिथे कस लागायचं. आणि ह्या कस लागण्याच्या काळामध्ये अंशुमन गायकवाड हे ठळकपणे उठून दिसायचे. कारण त्यावेळेस वेस्ट इंडिजचे जे काही गोलंदाज होते त्यांना तोफखाना संबोधलं जायचं. इतके ते त्यांच्या वेगवान त्यांची गोलंदाजी असायची. एकदा मायकेल होल्डिंगचा एक चेंडू सुद्धा अंशुमन गायकवाड यांच्या डोक्यात लागला होता आणि त्या जायबंदी सुद्धा झालेली होते. कारण त्यांचे ते जे काही वेस्ट इंडिजचे गोलंदाज होते ते अतिशय वेगाने गोलंदाजी करायचे. त्यांची उंची जास्त असल्यामुळे त्यांना ते सहज शक्य व्हायचं. आणि दुसरी गोष्ट असं की सर्व जगामध्ये जे देश क्रिकेट खेळायचे त्यामध्ये एक वेस्ट इंडिजचा दबदबा सुद्धा होता. पण ह्या वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला पुरून उरलेला खेळाडू म्हणून अंशुमन गायकवाड यांची ओळख होती. अर्थात सुनील गावस्कर सुद्धा तसेच होते. आणि सुनील गावस्करांना अंशुमन गायकवाड यांनी जी साथ दिली त्या काळात ती मात्र म्हणजे क्रिकेटच्या या खेळामध्ये एक जण साथ द्यायला लागतो तेव्हा दुसरा धावा करतो, तर ही जोडी अतिशय चांगली होती. त्यानंतर ते जेव्हा त्यांनी निवृत्ती घेतली त्यानंतर ते भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले. आणि प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांनी इतकं उत्तम प्रकारे तो संघ बांधला होता की अनिल कुंबळेंनी एकाच डावात 10 फलंदाजांना बाद केलेलं होतं. आणि ते त्यांच्या मार्गदर्शन इतकं चांगलं होतं. आणि अर्थात अनिल कुंबळे यांचा खेळही चांगलाच होता. पण उत्तम मार्गदर्शक, उत्तम गुरु काय करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण होतं. या अंशुमन गायकवाड यांचा यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना कॅन्सर झालेला होता, त्याच्याशी ते झगडत होते. आणि त्यात खरंच या निधनामुळे असं म्हणावं लागतं की ती बॉल काळाच्या पडद्याआड गेली. अर्थात क्रिकेट रसिकांच्या स्मरणात मात्र ती बॉल अजूनही तशीच अभेद्य आहे आणि ती तशीच राहील याविषयी माझ्या मनात तरी काही शंका नाही. आपण अंशुमन गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि इथेच